हाय फ्रेंड्स, मी आरती बुटीक चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी तुम्हाला स्लीव्ज कटिंग सांगणार आहे। तर स्लीव्ज कटिंग असणार आहे आपली 36 साईजची। तर मी स्लीव्ज क्राफ्टिंग दाखवणार आहे। हे बघा, मी आपल्याला तर चला मग आपण स्टार्ट करू। तर हे बघा, आपल्याला काय करायचं, बंद बाजूवरती आपल्याला बाही उंची टाकायची। तर बंद बाजूला आपल्याला बाही उंची ठेवायची 7.5ची बाही आहे। तर आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं। हे बघू शकता तुम्ही, 7ची बाही आहे तर आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे। आणि आपल्याला रुंदी घ्यायचं आहे, तर छातीचा चौथा भाग टाकायचा। रुंदीमध्ये आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर छाती आपली आहे 36 साईजची। छाती आपल्याला आहे 36 साईजची। 36चा चौथा भाग आपल्याला 9 येतो। जर तुम्हाला समजा छोटी साईजमध्ये काढायची असेल, समजा 34 साईजचा, तर तुम्हाला छातीचा चौथा टाकायला लागेल 8.5। किंवा मग छातीचं तुम्हाला जर समजा तुम्हाला 32 साईज टाकायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता। हे बघू शकता, हे उंची टाकायची आणि ह्या साईडला आपल्याला रुंदी टाकायची। तर रुंदीची जेव्हा आपण छातीचा चौथा टाकतो, जेव्हा आपण हा बॉक्स तयार करून घेतोय, तर त्या साईडला ओपन म्हणजे बंद बाजूला आपल्याला बाहीची उंची असणार आहे आणि ओपन बाजूला आपल्याला कॅप हाईट टाकायची। तर आपल्याला कॅप हाईट 36 साईजसाठी आपल्याला कॅप हाईट ठेवायची 3 इंचाचा। कॅप हाईट आपल्याला 3 इंचाची ठेवायची आहे। आणि 3 इंचाची ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला 3 इंचाची जेव्हा आपण कॅप हाईट घेतली आहे ना, तर तिथून आपल्याला 1.5 इंचावरनं मार्क करायचं आहे। आणि तिथून ना छोटीशी अशी 1.5 इंचावरनं मार्क केल्यानंतर आपल्याला तिथं लाईन ड्रॉ करून घ्यायची। आणि नंतर ना आपल्याला जेव्हा आपण बाहीची उंची टाकलेली आहे ना, तर त्या ठिकाणी आपल्याला 1 इंचावरनं ड्रॉ करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, इथे जेव्हा आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे ना, तर त्यासाठी आपण इथं 1 इंचावरनं ड्रॉ केलं आहे आणि इथून आपल्याला 1.5 इंचावरनं ड्रॉ केलं आहे। आणि आपल्याला हे 2 डॉट्स भेटलेले आहेत, 1 आणि 2। मग आपल्याला काय करायचं, हा डॉट आणि हा डॉट आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे असा। हे बघू शकता, असं जॉईंट करून घ्यायचं आहे। हे जेव्हा आपल्याला क्रॉस लाईन करून घेतल्यानंतर आपल्याला बाहीचं आपल्याला काय करायचं आहे, बाहीसाठी आपल्याला शेप राऊंड शेप म्हणजे गोलाकार, बाहीचा मोंड्याचा गोलाकार द्यायचा। तर आपल्याला काय करायचं, ह्या दोन्हीचा सेंटर काढायचा, मध्य काढायचा। म्हणजे ह्या दोन्हीचा, हे जे 1.5 इंचाचा आणि हा 1 इंचाचा जो डॉट आहे, ते आपल्याला इंच पट्टी ठेवून अशी फोल्ड करायची, जो आपल्याला मध्य निघतो लगेच। म्हणजे आपल्याला वेगळं काही त्याला काउंट करायची गरज नाही आहे, डायरेक्टली इंचपट्टी फोल्ड करायची। जेव्हा मग हे असं फोल्ड केल्यानंतर आपल्याला हा सेंटर भेटून जातो। म्हणजे हा सेंटर कशासाठी आहे, तर आपल्याला गोलाकार शेप देण्यासाठी आपण हे ड्रॉ करू शकतो। करण्यासाठी आपण हा ड्रॉ केलेला आहे। एकदा जेव्हा तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट क्राफ्टिंग करायला येत असेल ना, तर तेव्हा तुम्हाला ह्या लाईनची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली करू शकता। तर मी फक्त तुम्हाला आता हे शेप देण्यासाठी, समजण्यासाठी मी हे एवढं क्राफ्टिंग केलेलं आहे। पण जेव्हा तुमचा हात असेल तर तुम्हाला क्राफ्टिंग एवढी करायची काही गरज नाही आहे। तर मी आता तुम्हाला काय करणार आहे, इथून गोलाकार देणार आहे। तर गोलाकार कसा द्यायचा आहे, जे आपल्याला 1 2 3 डॉट भेटलेले आहेत, तर आपल्याला काय करायचं, हा डॉट आणि हा डॉट आपल्याला मिळवायचा आहे। तर तो आपल्याला काय करायचं, ही जी क्रॉस लाईन काढलेली आहे, तर ह्या क्रॉस लाईनच्या वरतून आपल्याला 1/2 इंच असा अलगद एकदम मोकळ्या हाताने आपल्याला राऊंड शेप द्यायचा। हे बघू शकता मी कसा दिलाय। आणि तसंच हा एक आणि हा एक डॉट आहे, तर तो आपल्याला खालच्या साईडने घ्यायचा राऊंड। हे बघा, बघू शकता तुम्ही, हे बघा दिसते का। तर आपल्याला हे बघा, बाहीचा बरोबर गोलाकार आपल्याला आलेला आहे। हे बघू शकता, हे आपल्याला बाहीचा बरोबर आकार आलेला आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं, गोल आकार देण्यासाठी तर आपल्याला काय करायचं, जे स्केल वापरतात ते मोंड्याचं म्हणजे बाहीचा आकार देण्यासाठी, तर आपल्याला त्याची काही गरज नाही आहे। तर हे बघू शकता, इथून आपल्याला अलगद राऊंड द्यायचं ह्या डॉटपर्यंत। आणि ह्या डॉटपासून आपल्याला खालच्या साईडला, म्हणजे थोडक्यात हे क्रॉस लाईन जी पाडलेली आहे, तर वरचा राऊंड आपल्याला वरतून येणार आहे आणि खालचा राऊंड आपल्याला खालून येणार आहे। तर हे बघू शकता, एकदम बरोबर बाहीचा शेप आलेला आहे। तर आपल्याला काय करायचं, आता आपल्याला खाली बाही घेर टाकायचं, म्हणजे दंड घेर टाकायचा आहे। जो आता दंड घेर ह्यांचा असणार आहे 5.5 आहे, तर प्लस आपल्याला 2 इंच ॲड करायचं आहे मार्जिनसाठी। हे बघू शकता, मी 2 इंच ॲड केलं आहे। जो आपण 1.5 इंचावरनं मार्क केलेला आहे तो, आणि हा डॉट आपल्याला एक जॉईंट करून घ्यायचा आहे। हे बघू शकता, हा एक तो जो आपण कॅप हाईट घेतलेली आहे तो हे बघू शकता, आपल्याला बाही एकदम तयार झालेली आहे। तर हे बघू शकता, आपली बाही तयार झालेली आहे। तर आता हा जो असणार आहे तो बॅकचा आहे, तो आपल्याला फ्रंटचा आकार द्यायचा आहे। तो नाही का मी देऊन, हे बघू शकता, तर हा आपला अर्धा इंचाने फ्रंटसाठी आपल्याला खोल आकार द्यायचा आहे, जो फ्रंटसाठी असणार आहे। हे बघू शकता। तर आता मी डायरेक्टली पेपरवर कटिंग न करता मी डायरेक्ट
ब्लाऊज पीसवरती कटिंग केलेलं आहे, अस्तरवरती, थोडक्यात अस्तरवरती कटिंग केलेलं आहे. तर डायरेक्ट मी तुम्हाला कटिंग करून दाखवते, बाहेर रेडी होते ते. हे बघू शकता आपली बाही तयार झालेली आहे. हे बघू शकता, हे बघू शकता आपली बाही पूर्ण तयार झालेली आहे. किती सुंदर असा शेप आलेला आहे त्याचा, एकदम व्यवस्थित असा गोलाकार हा आपल्याला आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, हा फ्रंटचा, हा बॅकचा पार्ट आहे आणि हा फ्रंटचा पार्ट आहे. तर आपल्याला हा फ्रंटचा आपल्याला पान शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आपल्याला हा पान शेपमध्ये आपण हा कट करून घेतलेला आहे. हे बघू शकता, हा बॅकचा आहे, हा फ्रंटचा आहे. तर फ्रंटसाठी आपण फुली मारून घेऊ, म्हणजे आपल्याला शिवायच्या टायमिंगला बरोबर लक्षात येईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर्स आणि कमेंट पण करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.